नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 संत वाणी. याच्यामध्ये आपण संत जनाबाई आणि संत तुकाराम यांचे अभंग पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. संत वाणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. अनेक थोर संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी वेळोवेळी त्यांच्या अभंगातून त्यांचे विठ्ठलाविषयीची भक्ती, त्याचप्रमाणे जनजागृतीचे कार्य केलेले आहे. त्याचपैकी आहेत संत जनाबाई आणि संत तुकाराम यांचे आज अभंग आज आपण शिकणार आहोत. बच्चों, महाराष्ट्र की जो भूमि है, महाराष्ट्र में बहुत सारे संत हो गए, जैसे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, मुक्ताबाई, संत बहिनाबाई, ऐसे बहुत सारे संत महाराष्ट्र की भूमि में हो गए हैं. इन संतों ने हर बार उनके विठ्ठल के प्रति, पांडुरंग के प्रति उनकी भक्ति अलग अलग अभंगों में से व्यक्त की है. उसी तरह उन्होंने उस समय पे, उस समाजकालीन वक्त पे लोगों को जनजागृति करना, ये कार्य भी संतों ने किया हुआ है. इन संतों की वजह से हमारे महाराष्ट्र की भूमि महान भूमि जानी जाती है. तो इन्हीं में से आज हमें संत जनाबाई और संत तुकाराम, इन दो संतों के अभंग जो है वो पढ़ने हैं. आता पहिलं पाहूया संत जनाबाई. आता संत जनाबाई मराठी संत कवयित्री. वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे. आपल्या उत्कट भक्तिभावात व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे. या अभंगातून त्यांनी आईचे बाळावरील प्रेम विविध उदाहरणातून पटवून दिले आहे. आता आपण पहिले अभंग वाचूया आणि मग त्याचं स्पष्टीकरण करूया. पक्षी जाय दिगंतर, बाळकासी आणि चारा, घर हिंडते आकाशी, झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिल्ली बांधूने उदरी, तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. याच्यामध्ये काय संत जनाबाईंनी विठ्ठलाविषयीचा उत्कट भक्तिभाव या अभंगामध्ये व्यक्त केला आहे. आईचे बालकावरील प्रेम अनेक उदाहरणांमधून त्यांनी पटवून दिलेले आहेत. आता पहा. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा. पक्षी आकाशात उडतो आहे. दिगंतरा म्हणजे आकाशात. हायलाइटर आपलं घेऊया. दिगंतरा म्हणजे आकाशात. पक्षी जातो म्हणजे आकाशात जातो. पक्षी आकाशात जातो आणि आपल्या पिलांसाठी, आपल्या बाळकांसाठी काय आणतो? चारा आणतो. घर हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लापाशी. घर आकाशात घिरट्या घालत असते, फिरत असते, पण शेवटी ती जमिनीवरील आपल्या पिल्लांपाशीच मायेने झेप घेत असते. झाप घालणे म्हणजे झेप घेणे. झाप घालणे म्हणजे आपल्या पिल्लांपाशीच ती शेवटी झेप घेते, कितीही आकाशभर फिरली तरी. माता गुंतली कामाचे, चित्त तिचे बाळापाशी. आई घरकामात कितीही गुंतलेली असली तरी तिचे चित्त म्हणजे तिचं मन तिच्या बाळापाशीच असतं. वानर हिंडे झाडावरी, पिल्ली बांधून उदरी. वानर म्हणजे काय? माकड. तर माकड झाडावरती फिरतं. तुम्ही पाहिलंय का माकडांना त्यांची पिल्लं त्यांच्या पाठीवर किंवा पोटावरला अशी चिटकून बसलेली असतात. तर हे वानर झाडावरती फिरतंय, पण कसं? पिल्ले बांधून उदरी म्हणजे त्यांच्या पोटाला, त्यांचं उदर म्हणजे पोट, त्यांच्या पोटाला त्यांनी त्यांचं पिल्लू चिटकून बसलेलं असतं आणि त्या पिल्लाला घेऊनच ती माकडी इकडे तिकडे उड्या मारत असते. तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळे पाहे. त्याचप्रमाणे आमचा विठ्ठल आम्हाला माते समान आहे. विठ्ठलाला तर माऊलीच म्हणतात. माऊली म्हणजे काय? आई. तर विठू माऊली असंच म्हणतो की नाही, तसाच आमचा विठ्ठल आम्हाला माते समान आहे. या विठ्ठलामध्ये माझी आई मी शोधत असते. विठ्ठल माझी माऊली आहे. जनी म्हणजे जनाबाई वेळोवेळी या विठ्ठलामध्ये आपली आई शोधता आहेत. किती सुंदर वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये. प्रत्येक आपल्या संतांनी, आपण विठ्ठलाला माऊलीच म्हणतो, आई म्हणूनच त्याला संबोधत असतो. आणि त्याचमुळे प्रत्येक संत विठ्ठलामध्ये आपली माऊली पाहतात. त्याच्यात जनाबाईंनी आपले उदाहरण दिलेले आहेत की जसं पक्षी आपल्या बालकांसाठी चारा आणतो, घार आकाशात हिंडते तरी झेप पिल्लापाशी घेते, आई आपल्या मुलांच्यासाठी किती कामात असली तरी आपल्या सगळं चित्त आपल्या मुलांपाशी असतं. वानर जी माकडी आहे ती जंगलामध्ये फिरताना तिचे पिल्ल आपल्या पोटाला बांधून फिरते. तसे आमचा विठ्ठल, तसं आम्हाला आमचा विठ्ठल माते समान आहे आणि ही जनी वेळोवेळी त्याच्यामध्ये आपली आई पाहते आहे.
इसमें क्या बताया बच्चों? पक्षी जाए दिगंतरा बालकाशी आनी चारा। इसका मतलब पंछी आकाश में जाके अपने बच्चों के लिए, दिगंतरा यानी आकाश में जाके पिला बाळांसाठी यानी अपने बच्चों के लिए चारा लेके आते ना, खाने के लिए कुछ लेके आ रहा है। घार हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी, यानी घार, घार जो पक्षी है ना वो पूरे आकाश में घूम के आएगी, पर उसका ध्यान कहाँ पे होता है? अपने बच्चों के पास, पिल्लापासी यानी बच्चों के पास। वो अपने बच्चों, झेप यानी कि डायू करना है, मतलब उसके बच्चों के पास ही वो आती है। माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी। माँ अपने काम में कितने भी बिजी हो, वो उसका पूरा ध्यान अपने बच्चों के पास ही होता है। वानर हिंडे झाडावरी पिल्ली बांधून ये उदर, यानी कि वानर यानी मंकी, बंदर, बंदर पेड़ पे इधर उधर किधर भी जंप कर रहा हो, पर उसके बच्चों को उधर यानी पेट को बांध के, आपने देखता होगा ना बहुत सारे बंदरों के पीठ के ऊपर या पेट को उनके बच्चे चिपके हुए होते हैं। तो वानर हिड़े मतलब ये बंदर इधर उधर जंप कर रहा है, पर उनके बच्चे उसको चिपक के, उसके पेट को उसने अपने बच्चों को बांध दिया है। वैसा ही विठ्ठल हमारे लिए माँ है। विठ्ठल क्या है? हमारे लिए माँ है। जनी यानी जनाबाई हर वक्त विठ्ठल में अपनी माँ को ढूंढती है, यानी कि उसको विठ्ठल में ही अपनी माँ दिखती है। इस तरह से इस अभंग का अर्थ है। आता आपण पुढच्या अभंगाकडे जाऊया। हा अभंग आहे संत तुकारामांचा। मराठी संत कवी संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होत। या अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे। तुम्हाला सांगितलं ना की आपल्या संतांनी वेळोवेळी लोकांमध्ये जनजागृतीचा प्रचार केलेला आहे। अंधश्रद्धेच्या विरुद्ध सुद्धा संतांनी त्यावेळेला लोकांना कीर्तन वगैरे करून लोकांना उपदेश केले होते की अंधश्रद्धेपासून लांब राहायचं वगैरे। तर याच्यात अशाच प्रकारे संत तुकाराम महाराजांनी भोंदूगिरी म्हणजे असंच अंधश्रद्धा, जे लोकांना काय म्हणता येईल आपल्याला, लोकांना फसवणारे लोक असतात, भोंदू लोक, यांच्यापासून ढोंगी साधू जे असतात ना त्यांच्यापासून दूर राहण्याचा संदेश संत तुकारामांनी, जागरूक राहण्याचा संदेश याच्यावर दिलेला आहे। काही लोक, आता आपण पहिले अभंग वाचूया मग त्याचा अर्थ पाहूया। ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोणी म्हणती साधू, अंग लावून या राख डोळे झाकुणी करीती पाप, दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयांसी संगती। संत तुकाराम। आता भोंदूगिरी करून लोकांना लुबाडणाऱ्या, बैरागीपणाचे ढोंग घेणाऱ्या व्यक्तींवर या अभंगात त्यांनी कडक टीका केलेली आहे। परखडपणे लिहायचे संत तुकाराम महाराज। ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोणी म्हणती सांदू। ऐसे कैसे म्हणजे असे कसे, भोंदू म्हणजे ढोंगी साधू जे असतात ना ते। असे कसे हे भोंदू लोक कुकर्म करूनही स्वतःला सज्जन म्हणून घेतात? हा, कसे असे कसे हे सारे आहे भोंदू लोक, कुकर्म करूनही म्हणजे वाईट काम करून सुद्धा स्वतःला काय म्हणतात ते? आम्ही साधू आहोत, सज्जन लोक आहोत असं म्हणतात ते। अंगा लावून या राख डोळे झाकुणी करीती पाप। अंगाला राख पासून साधूंचे सोंग आणतात आणि डोळे झाकून पाप करायला मोकळे होतात। म्हणजे काय, सामान्य लोकांना फसवलं जातं। अंगाला बघितलं ना तुम्ही, बऱ्याच वेळेला बरेच असे साधू लोक येतात, त्यांच्या अंगाला वगैरे अंगाला राख लावायचं, आम्ही साधू आहोत साधू आहोत असं म्हणायचं, आणि डोळे झाकून करीती पाप म्हणजे काय की सामान्य लोकांची, जणांची फसवणूक केली जाते, लोकांना फसवतात ते। दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा। आपण वैराग्य धारण केले आहे, आपण निसंग झालो आहो हे नाना प्रकारे ठसवतात, परंतु खरे तर ते आसक्तीचा सोहळा साजरा करीत असतात। आता वैराग्य म्हणजे निसंग म्हणजे कोणत्याही प्रकारची धन संपत्ती पैसा वगैरे आम्हाला काही नको असतं असं म्हणतात ते। काय म्हणतात की निसंग म्हणजे धन पैसा मोह माया हे आम्हाला काहीच नको आहे असं त्यांचं म्हणणं असतं। पण भोगी विषयाचा सोहळा, पण भोगी म्हणजे ते एन्जॉय करतात, त्याचा ते भोग घेतात, पण त्यांना चैनीच्या वस्तू, पैसा अडका हे सगळं हवंच असतं। भोगी म्हणजे काय की ते त्याचा वापर करतात। तर विषयांचा सोहळा, विषय म्हणजे चैनीच्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आम्हाला पैसे नको, अडकं नको, सोनं नाणं काही नको, आम्ही साधू आहोत, आम्हाला याची काहीच गरज नाही असं म्हणतात। पण त्यांच्याकडेच भरपूर दागदागिने असतात, तेच मोठ्या मोठ्या फोर व्हीलर कार मधून असं ते फिरत असतात इकडे तिकडे, म्हणजे चैनीच्या वस्तूंचा वापर ते करतात, फक्त लोकांना दाखवतात की आम्ही वैरागी आहोत, आम्हाला पैसा अडका वगैरे अशा सुखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला नको असतात असं फक्त दाखवण्यासाठी असतं। पण प्रत्यक्षात मात्र ते या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत असतात, त्या सगळ्या गोष्टी ते वापरत असतात। असे मोठे मोठे घरं असतात त्यांचे, असे काही कुटिया बिटियामध्ये राहत नाही ते,
मोठे मोठे हॉटेल सारखे मोठे मोठे घरं असतात, त्यांच्याकडे भरपूर सोनं अडकं असतं. अशा प्रकारचे ढोंगी खोटे जे लोक असतात ते असतात. तुका म्हणे सांगो किती जळो तयांसी संगती. संत तुकाराम म्हणतात अशा भोंदू लोकांच्या कथा किती सांगू, त्यांची सोबत नकोच आता, त्यांना दूर ठेवणेच चांगले आहे. तुका म्हणतो असं एक नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. किती गोष्टी किती कथा तुम्हाला मी सांगू या ढोंगी लोकांच्या. पण एकच लक्षात ठेवा, जळो तयांची संगती म्हणजे जाऊ दे, नको अशा लोकांची संगतच आपल्याला करायची नाही. अशा लोकांपासून आपण लांब राहिलेलंच चांगलं असतं. म्हणजे वाईट लोकांपासून आपण लांब राहिलेलं चांगलं असतं, असं संत तुकाराम म्हणतात. यहाँ पे क्या बताएं, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती सांदू. यानी यहाँ पे ऐसे कैसे भोंदू, ढोंगी लोग जो होते हैं ना, भोंदू लोग ऐसे बोलते कर्म यानी कि बुरे काम करके भी बोलते कि हम लोग साधु है सज्जन है, ऐसा खुद को बोलते हैं. अंगा लावून या राखा डोळे झाकून करीती पाप. पूरे शरीर को भस्म लगा लेते हैं. भस्म पता है ना, वो रक्षा लगाते हैं, वो राख लगा लेते हैं और बोलते हैं हम साधु है, और आंखें मिट के साधु है, हम साधु है करके बोलते हैं, पर करते क्या है, पाप यानी लोगों को फंसाते हैं. पाप करते यानी क्या करते हैं, लोगों को फंसाते हैं. सब झूठी बातें बता के उनको फंसाते हैं. दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. ऐसा बताते हैं कि हम लोग तो वैराग्य यानी कि हम तो साधु है, हमें कोई मोह माया से कोई लेना देना नहीं है, हमें कोई नहीं चाहिए होते, एंजॉयमेंट की कोई चीजें हमें नहीं चाहिए होती है. पर असल में भोगी विषयांचा सोहळा यानी कि ये जो सारी चीजें होती है, पैसा, गहने, गाड़ियां, अच्छा अच्छा खाना, ये सब वो अच्छे इंजॉय करते, भोगते यानी कि एंजॉय करते हैं वो सब उसका, उनको चाहे होता है उनके पास, पर वो सिर्फ हमें नहीं बोलते हैं. हाँ, उसका सबका वो उपभोग लेते हैं. विषय यानी कि जो चैनीच्या वस्तू यानी कि जो महंगी चीजें होती है ना, सब जैसे कार हो, गहने हो, बड़े बड़े घर हो, ऐसे महंगी चीजें उनके पास बहुत सारी होती है. यानी दिखाते सिर्फ है कि हमें कुछ नहीं चाहिए, हम सब पैसा हमारे पास कुछ नहीं है, हम सब मोह माया त्याग चुके हैं, ऐसा दिखाने के लिए. पर असल में ये सब मोह माया का वो लाभ लेते हैं, उसको एंजॉय करते हैं. तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती. तुकाराम महाराज कहते हैं ऐसे एक नहीं अनेक बातें मैं तुम्हें बता सकता हूँ ऐसे झूठे लोगों की. ये झूठे साधु है, अच्छे साधु संत भी बहुत है हमारे महाराष्ट्र में जिन्होंने बहुत अच्छा कार्य किया है. पर कहते हैं ना कभी कभी अच्छे लोगों में एक आध दूसरा ऐसा निकल ही जाता है, कोई ना कोई जो लोगों को फंसा के उनका फायदा उठाने की कोशिश करते हैं. तो ऐसे लोगों के बारे में ये बताया है. सब साधु संत ढोंगी नहीं होते हैं, सब साधु संत बुरे नहीं होते हैं. जैसे अभी संत तुकाराम देखो, संत ज्ञानेश्वर देखो, ये लोग तो कितने अच्छे थे, उन्होंने हमेशा लोगों की भलाई के बारे में सोचा है. तो ऐसे कुछ एक दो लोग होते हैं, उनके बारे में तुकाराम महाराज कहते हैं कि ऐसे झूठे साधुओं की मैं क्या कितनी स्टोरीज तुम्हें सुनाऊं, पर इससे अच्छा तो है कि इन लोगों से जड़ो तयांसी संगति यानी कि इन लोगों से हमने दूर ही रहना चाहिए, बुरे लोगों से हमने हमेशा दूर ही रहना चाहिए. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला यांनी हे दोन्ही अभंगांना, तर पहिल्या अभंगात काय आहे, विठ्ठलाची भक्ती आहे. संत जनाबाईंच्या अभंगात आहे विठ्ठलाची भक्ती. तर तुकाराम महाराज काय म्हणतात, भोंदू साधूंपासून. आता आपली, मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपली जी महाराष्ट्राची भूमी आहे ही साधू संतांची भूमी आहे. इथे खरोखर मनापासून जनतेसाठी लोकांसाठी कामं करणारे खूप संत साधू झालेले आहेत. अक्षरशः संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी कचरा स्वतः साफ केलेला आहे, गावाच्या गावं साफ केलेले आहेत. म्हणजे लोकांसाठी काम करणारे खूप साधू आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. पण एखादा कोणीतरी व्यक्ती सापडतोच की जो फक्त साधूचं नाव घेऊन अशा वाईट गोष्टी करत असतो. तर त्या वाईट लोकांसाठी हे अभंग आहेत, याच्यातून तुम्ही गैरसमज करू नये. सगळे साधू वाईट नसतात, जे भोंदू आहेत खोटे आहेत त्यांच्यासाठीच फक्त हे अभंग आहेत. नाहीतर अर्थात गैरसमज होतात त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपले हे संतवाणी ही शिकून झालेली आहे. आता याच्याखाली आपल्याला काय पुढे काय दिलेलं आहे, सुविचार दिलेले आहेत. आता इथे मी संतवाणी मधले काही शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहून दिले, ते तुम्ही वाचा आणि मग संतवाणी वाचा, म्हणजे तुम्हाला त्यांचा अर्थ योग्य प्रकारे समजेल. संकटांना घाबरून न जाता जो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी होय. अतिशय सुंदर आणि समर्पक
म्हणजे आजच्या परिस्थितीला, आजच्या कोरोनाची कसं आपली परिस्थिती ना, तर संकट जरी आपल्या समोर कितीही आली, तरी या संकटांना घाबरून जायचं नसतं. त्याच्यातून आपल्याला काही ना काही मार्ग काढायचा असतो. तोच जीवनामध्ये खरा यशस्वी होतो. आता सगळीकडे कोरोना आहे, स्कूल बंद आहे, आमचा अभ्यास होणार नाहीये, आम्ही काय करायचं असं संकट तुमच्या पुढे आलं. आपण बसलो, हात-पाय गाळून बसलो. नाही. तुम्ही लॅपटॉप हातात घेतला, मोबाईल हातात घेतला, असे बरेच YouTube चॅनल तुम्हाला सापडतील ज्याच्यावरती मराठी, इंग्लिश, मॅथ शिकवलं जातंय. तुमच्या शाळेमधून तुम्हाला शाळेत शिकवलं जात आहे. म्हणजे संकट आलं तरी त्याच्यावरती काही ना काही पर्याय असतो. फक्त आपल्याला तो शोधला पाहिजे. शांतपणे विचार करून आपण जर मार्ग सापडला, आपण जर तो शोधला, तर जीवनात आपण यशस्वी होतो आणि तोच खरा पराक्रमी असतो. संकट आल्यावरती घाबरून जायचं नाही. जे संकट आलंय त्याला तोंड देण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते तोच खरा पराक्रमी. क्या बताया है? हमारे सामने कितना भी बड़ा संकट आया तो हमें डरना नहीं है, उससे लड़ना है। और उससे जो लड़ता है और जो यशस्वी होता है, जीतता है, वही सच्चा पराक्रमी यानी योद्धा कहलाता है। कोई भी संकट आओ आपके सामने उससे डरना नहीं है। कुछ ना हर एक संकट पे कुछ ना कुछ हल रास्ता मिलता ही है। फिर थोड़ा रुकने की जरूरत होती है, सोचने की जरूरत होती है। और उससे जो लढता है वही सच्चा योद्धा होता है। दुसरं काय? मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. हं. मैत्री ही अशी असते की आपण मैत्रीचं नातं हे इतर सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ असतं खरंच. आता बघा ना, आपल्या मनातल्या अशा कितीतरी गोष्टी असतात. आता समजा आपण शाळेमध्ये मस्ती केली, आपण कोणाला काही बोललो, आपलं काही मस्ती हे आपण घरी लगेच आई-वडिलांना येऊन सांगत नाही. तर आपण हे कोणाला सांगतो? मित्रांनाच सांगतो ना, "मी त्याला मारलं होतं माहिती का आज?" आता ही गोष्ट आई-वडिलांना सांगितलं तर ते तुम्हाला फटके घालतील. पण तुमच्या मित्राला जर सांगितलं, की "मी त्याला मारलं होतं," तर तो सांगेल, "असं का? चल उद्या परत आपण त्याला पाहू." म्हणजे आपल्या चांगले वाईट गुण मी तुम्हाला सांगत नाही, असं पण सांगते, की अशा कितीतरी गोष्टी असतात, की आपण आपल्या आई-वडिलांना नाही सांगत, ज्या मित्रांना सांगतो. आणि मित्रसुद्धा जे चांगल्यात तर आपली सोबत, वाईटात तर आपली म्हणजे चांगल्या परिस्थितीत तर आपली सोबत करतात, पण वाईटामध्ये तुमच्याकडनं काही चूक झाली, तर ती चूक तुम्हाला सरळ सांगू शकतात, की "हे तू चुकतोयस, असं करायला नाही पाहिजे." तर तोच खरा मित्र असतो. म्हणजे मैत्री ही इतर नात्यांपेक्षा श्रेष्ठ असते. दोस्ती क्या होती है? रिश्तों से दोस्ती श्रेष्ठ होती है क्योंकि दोस्ती ऐसी होती है कि हम लोग बहुत सारी बातें ऐसी जो रिश्तेदारों से रिलेटिव से शेयर नहीं कर पाते पर हमारे दोस्तों के साथ शेयर करते हैं. इसलिए दोस्ती को श्रेष्ठ कहा गया है. 3. नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे. नम्रता म्हणजे आदर, इतरांबद्दल आदर मनामध्ये धारण करणे. नम्रता कुठल्याही गोष्टीमध्ये आपण शांतपणे समोरच्याला आदर देऊन बोलणे म्हणजे नम्रपणे बोलणे. आणि हा सगळ्या सद्गुणांचा पाया आहे. जर तुमच्याकडे नम्रता असेल, समोरच्याला आदर देणं, रिस्पेक्ट देणं, त्याचं बोलणं ऐकून घेणं, हे गुण जर तुमच्यामध्ये असतील, नम्रपणे वागण्याची गोष्ट असेल, तर अनेक सद्गुण म्हणजे चांगले गुण तुमच्यामध्ये असतात. तो नम्रता हा सद्गुणांचा पाया है। अगर नम्रता यानी कि दूसरों का आदर करना, नम्रते से सबसे बात करना, चिल्लाना नहीं ऐसे जोर-जोर से, शांति से, आदर युक्त बातें करने का अगर आपके अंदर गुण है, तो सद्गुण यानी बहुत अच्छी क्वालिटीज जो होती है, सद्गुण यानी अच्छी क्वालिटीज के आपके अंदर अपने आप आ जाती है. नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे. फक्त हे सुविचार आपल्याला संतवाणीच्या इथे दिलेले आहेत. स्वाध्याय असं नाहीये तिथे. पण आता याच्या इथे आपल्याला आम्ही कथा लिहितो हा एक भाग आहे. कथा म्हणजे गोष्ट लिहितो. हं. आता इथे काय आहे? विद्यार्थ्यांनो तुम्हाला गोष्ट ऐकायला, वाचायला, सांगायला आवडते ना? तुम्हाला गोष्ट लिहायलाही नक्कीच आवडेल. आज तुम्ही गोष्ट लिहिणार आहात. त्याचे नीट आकलन करून घ्या. कोणता प्रसंग आहे? कोण बोलत आहे? कोणाशी बोलत आहे? त्यांच्यात कोणता संवाद चालला असेल? या सगळ्यांची कल्पना करा. त्या प्रसंगामधील पात्रांचा संवाद तुमच्या वहीत लिहा. अगदी तुम्हाला पाहिजे तसा तुम्हाला कोणते शब्द वापरावे लागतील, वाक्यरचना कशी करावी लागेल, कोणता काळ वापरावा लागेल या सर्वांचे मनाशी विचार करा आणि गोष्ट लिहून झाल्यावर त्या संदर्भात शिक्षकांशी, मित्रांशी किंवा आई-बाबांशी चर्चा करा. कथा लिहून झाल्यास त्यास योग्य शीर्षक द्या. आता कथा लेखन याच्यावरती आपण आपल्या उपयोजित मराठीच्या याच्यात वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत. पण आता आपण ही कथा कशा प्रकारे लिहायची ती पाहूया. प्रसंग 1. एकदा एक हरीण जंगलाबाहेर येते. समोरून एक प्रवासी रेल्वे जात आहे. काय? जंगलाच्या बाहेर हरीण येतं आणि समोरून रेल्वे जात आहे. हरीण प्रवासी रेल्वेजवळ येताच तिच्याबरोबर धावायला सुरुवात करतं. हरीण काय होतं? त्या रेल्वेजवळ आल्यावर त्या रेल्वेच्या बरोबर धावायला लागतं. हे मुद्दे आहेत फक्त.
पुढे एका स्टेशनवर रेल्वे थांबते आणि हरिण मात्र पुढे धावत जाते. 4. जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे आपण रेल्वेला हरवले अशी फुशारकी मारते. कोल्ह्याला शंका येते, तो हरणाबरोबर जंगलाबाहेर येतो. पुन्हा हरणाची आणि रेल्वेची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्या मागे धावत जातो. ती रेल्वे गाडी मालगाडी असते. कोठेही न थांबता ती पुढे पुढे जाते. हरिण दमून जमिनीवर बसते. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात येते. आता ही गोष्ट काय आहे आपल्याला कळलंय की एखादं हरिण जंगलाच्या बाहेर आलेलं आहे आणि मग तिथून त्याला रेल्वे दिसते. ती रेल्वेच्या मागे 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 धावते आणि धावत असताना तर ती प्रवासी रेल्वे म्हणजे जे लोक वगैरे वाहतात ती रेल्वे आहे, तर ती एका स्टेशनला थांबते. मग हरणाला काय वाटतं, अरे ही रेल्वे थांबली आणि आपण पुढे 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 पळतोय, म्हणजे आपण जिंकलो आणि ती हारली. हरिण जंगलात गेल्यावरती सगळ्यांना असं फुशार की मी माहिती का त्या रेल्वेला हरवलं, माणसाने बनवलेल्या रेल्वेला मी हरवलं, असं सगळ्यांना फुशारकी मारून सांगते. मग तेव्हा काय करतो, कोल्ह्याला शंका येते, तो हरणाबरोबर बाहेर येतो, बघू काय केलंय याने. आणि मग ती पुन्हा रेल्वे तिला दिसते, तर तिला हे समजत नाही की ही मालगाडी आहे. मालगाडी काही कुठल्या स्टेशनला थांबत नाही, ती सरळ धावतच असते की नाही. मग ती धावते धावते धावते, मालगाडी थांबत नाही थांबत नाही, ती हरण धावत 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 ते थकून जातं. मग त्याच्या लक्षात येतं की मानवाने जे काही तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला आहे त्या रेल्वेपेक्षा आपण वेगवान नाही. तर अशा प्रकारे हे मुद्दे जोडून आणखीन त्याच्यात काही शब्द टाकून आपल्याला गोष्ट बनवायची है. कथा लिखना यानी कहानी लेखन हमें करना है. कहानी लेखन पे उपयोजित मराठी का जो प्लेलिस्ट है उसके अंदर अलग से वीडियो आपको मिल जाएगा कि किस तरह से कथा लिखते. अभी मैंने बनाया, 2-3 दिन में वो बनाऊंगी मैं, तो वो वीडियो आपको वहां पे मिल जाएगा. जो पॉइंट्स हमें दिए हुए होते हैं वो पॉइंट्स किसके ऊपर आधारित है वो हमें पहिले देखना होता है. म्हणजे हे गोष्टांमध्ये प्राणी कोण कोण आहे, मग त्यांच्यामध्ये कशा प्रकारे संवाद होऊ शकतो, किस तरह से वो लोग बातें कर सकते, वो हमें पहिले सोचना पडेगा. ही गोष्ट भूतकाळात सांगायची आहे का भविष्यकाळात सांगायची आहे ते पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, की अगोदर घडून गेलेलं आहे तर घडणार आहे असं काय आपल्याला सांगणार आहे, तर ते लक्षात घेऊन विचारपूर्वक आपल्याला कथा लिहायची असते. त्याचे वेगळे मुद्दे मी व्यवस्थित तुम्हाला कथा लेखनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तर आता ही गोष्टच तुम्हाला मी तैयार करून दाखवते. अभी मैं क्या करती हूँ, आपको सीधी ये स्टोरी ही लिख के बता देती हूँ. अब यह स्टोरी में मराठी में बताओगी क्योंकि आपको मराठी में ही लिखनी है. कथा लेखनामध्ये आता मी तुम्हाला लिहिते आणि त्याला शीर्षक देणं, गोष्टीला शीर्षक, नाव, हेडिंग देणं गरजेचं असतं. हरणीला जाणीव झाली हे शीर्षक आपल्याला दिलंय. एकदा एका हरणाला जंगलात हिंडण्याचा कंटाळा आला, म्हणून ते जंगलाबाहेर आले. त्याला समोर रेल्वेचे रूळ दिसले. त्यावरून एक प्रवासी गाडी जात होती. हरणाला आपल्या चपळपणाचा गर्व होता. अरे माझ्यापेक्षा वेगवान हे कोण धावत आहे, मी त्याला धावण्यात हरवणार, असे मनात बोलून हरिण गाडी बरोबर धावू लागले. एका स्टेशनवर गाडी थांबली. हरिण आपले धावतच सुटले होते. ते थांबले नाही, ते गाडीच्या पुढे गेले. हरणाला आनंद झाला. आपण गाडीला हरवले असे समजून ते जंगलात परत आले. जंगलात इतर प्राणी एकत्र जमले होते. हरिण तेथे आले, म्हणाले, आत्ताच मी रेल्वे गाडीला हरवून आलो. साऱ्या जगात चपळ मीच आहे असे ते फुशारकी मारू लागले. सारे प्राणी आश्चर्यचकित झाले. पण एका कोल्ह्याला शंका आली. कोल्हा हरणाला म्हणाला, हट, तू खोटे बोलतोस. तू रेल्वे गाडीला कसं हरवणार? बडाई मारू नको. आम्ही कुणीच तुझी शर्यत पाहिली नाही. मी येतो तुझ्यासोबत, पुन्हा शर्यत लाव. मी प्रत्यक्ष पाहीन व विश्वास ठेवीन. हरिण व कोल्हा पुन्हा जंगलाच्या बाहेर येतात. रुळावरून एक मालगाडी जात असते. पुन्हा हरणाची आणि गाडीची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्या मागे धावत जातो. हरिण पळत असते. मालगाडी असल्यामुळे ती स्टेशनवर थांबत नाही. ती वेगाने पुढे पुढे जाते. हरिण थकते व थांबते. जमिनीवर बसते. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात येते. कोल्हा मात्र मनातल्या मनात हसत असतो. तर अशा प्रकारे आपण ही गोष्ट लिहिलेली आहे. कथा लेखन याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तो तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे की नाही सगळ्यांनी? मग तुम्हाला आलं की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर अशा प्रकारे आपला इयत्ता 7वीचा संपूर्ण टेक्स्टबुक जे आहे तुमचं ते संपलेलं आहे. अगदी आपण पहिल्या प्रार्थनेपासून तर संतवाणीपर्यंत संपूर्ण पाठ स्वाध्याय सहित मी शिकवलेले आहे. तुमचं पाठ्यपुस्तक इथे संपलेलं आहे. जरी पाठ्यपुस्तक संपलेलं असलं तरी आपला अभ्यास संपलेला नाहीये. मी अजून आपलं व्याकरण शिकायचं बाकी आहे. निबंध, पत्रलेखन आपलं झालेलं आहे. निबंध, त्याच्यानंतर कथा लेखन,
बातमी लेखन, जाहिरात लेखन हे सगळं आपल्याला अजून शिकायचं आहे. त्याच्यामुळे पाठ्यपुस्तक संपल्याचा अर्थ आपला अभ्यास संपलेला नाहीये. आणि 7वीतून तुम्ही पुढच्या वर्षी 8वीत जाल, तेव्हा 8वीचे पण माझे व्हिडिओ तयार आहेत, तर तेही तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला मिळतील. त्याच्यामुळे आपलं हे जे नातं आहे, हे आपल्याला 10वी पर्यंत असंच कायम ठेवायचं आहे. तर आपलं 7वीचं पाठ्यपुस्तक संपलं आहे. तुम्हाला जर माझे हे सगळे व्हिडिओ आवडले असतील, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हे सगळे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यास करायला सोपं जाईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आइकॉन दबा. हमारा 7th स्टैंडर्ड का टेक्स्ट बुक यहाँ पूरा खत्म हो गया है। फर्स्ट लेसन से 14 लेसन तक सब लेसन्स, उसके स्वाध्याय, उसके अंदर ग्रामर के जो पार्ट्स थे वो सब मैंने पढ़ाया है। 7th स्टैंडर्ड का प्लेलिस्ट सीबीएसई स्टेट बोर्ड करके प्लेलिस्ट है, वहाँ पे हर एक लेसन पढ़ाया हुआ। उसके बाद में उसका स्वाध्याय फर्स्ट से लास्ट पेज तक स्वाध्याय भी पूरा पढ़ाया हुआ है, आपको सब प्लेलिस्ट में मिल जाएगी। टेक्स्ट बुक खत्म हुआ है, पर मैं अभी इसके आगे ग्रामर सिखाने वाली हूँ, ऐसे राइटिंग, स्टोरी राइटिंग, ये सब मैं सिखाने वाली हूँ। तो इसके लिए आप चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन दबा दो, यानी आने वाली वीडियो आपको पता चलेगी। सिर्फ स्टेट बुक अपना टेक्स्ट बुक खत्म हुआ है, पढ़ाई हमारी खत्म नहीं हुई है। चला तर मग भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, अभ्यास करत राहा.